आपल्या भारताच्या तिन्ही बाजूंनी पाणी आहे, बरोबर आहे. मग तिन्ही बाजूंनी पाणी असणारा देश जो असतो तो कोणत्या प्रकारचा देश म्हटला जातो? आता भारताच्या जर तुम्ही पूर्व साईडला बघितलं तर बंगालचा उपसागर आहे, बरोबर आहे. पश्चिमेस कोणता आहे? अरबी समुद्र आहे. आणि दक्षिणेस कोणता आहे? सर्वात मोठा हिंदी महासागर आहे. मग भारताच्या तिन्ही बाजूंनी पाणी वेढलेलं आहे. मग जर तिन्ही बाजूंनी जमिनीच्या भूभागाच्या तिन्ही बाजूंनी जर पाणी असेल तर त्याला कोणत्या प्रकारचा देश म्हणतात? तुमच्या पुस्तकामध्ये आहे, भारताबद्दल माहिती दिलेली आहे. आणि भारत हा डॅश डॅश प्रदेश म्हणून ओळखला जातो. ऐकलेलं आहे तुम्ही? द्वीपकल्पीय. द्वीपकल्प शब्द ऐकलेला आहे का? तर भारत हा द्वीपकल्पीय देश आहे. हे आपल्या देशाबद्दल असेल, कोणत्या पण राष्ट्राबद्दल असेल, याची माहिती तुमच्याकडे असायला हवी.